बनवत आहे हे पहा, मी एका प्लॉटमध्ये आलेलो आहे। याच्यात ब्रिंजाल आहे आणि कॉलीफ्लावर आहे। कॉलीफ्लावर सध्या लहान अवस्थेमध्ये आहे आणि साईडला मोठ्या अवस्थेमध्ये आहे। तर हा आहे आपला गट्टू। हे गट्टू 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 हा रेड बुल आहे, म्हणजे एक गाईचं लहान वासरू आहे, मोठं झालं आता ते। हे पहा, इथं बांधलं होतं। सर्व हिरवागार चारा आहे या दुऱ्याने। हे पाहू शकता तुम्ही, ते खात होता। आणि चला आता वळूया। तर चला आपल्या शेतात जाऊया। त्या शेतातून हे आहे ज्वारीची वाण। ही जी वाण आहे ती पक्ष्यांना खाण्यासाठी प्रतिबंधित आहे, म्हणजे पक्षी जास्तीत जास्त खाऊ नाही शकत आहे ज्वारी। हिचं नाव, ह्या व्हेरायटीचं नाव असं आहे विठ्ठल, न्यू विठ्ठल। चालता चालता माझ्या लक्षातच नाही आलं, खाली आपली जमीन जी पाणी बुरट्या ओली केली आहे, त्यामुळे आपल्याला चालायला थोडा त्रास होईल। आणि मी सहजरित्या ह्या जमिनीत चालायला सुरुवात केली, पण माझ्या नंतर लक्षात आलं की आपण ओल्या जमिनीवर चालतोय। तर चला वळूया इकडे। हे पहा, स्प्रिंकलर चालू आहे आपल्या हरभऱ्या शेतात। पलीकडे हरभरा आहे, हे पहा। तर सध्या आपण ज्वारीच्या शेतात आहो आपल्या। हे पहा, आपण 1 एकर ज्वारी टाकलेली आहे यावर्षी। तर आपण आलेलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या शेतात। तर शेतात आपण स्प्रिंकलरकडे पाहायच्या आधी आपण लसूण पाहून घेऊया। यावर्षी थोडा कमी टाकला आहे लसूण आपण। हे पाहू घेऊ शकता, हिरवागार लसूण आहे। आणि याला मी यस्टरडेला पाणी दिलं होतं, म्हणजे काल परवा। आणि हा असा आपला लसूण तुम्हाला झूम करून दाखवतो, 1x 2x 4x। लसणाखेरीज आपली एक पाटी आहे आणि एक खंबा आहे, आणि त्या खंब्याला पेटी बांधलेली आहे ताराच्या मदतीने। हे पहा, बोरवेलची। आणि सध्या की लागेल आहे, त्याला खोलून पाहू आपण। चला, तर चालू आहे। पप्पानी स्टार्टर नाही लावलं वाटतं आज, स्टार्टर खाली आहे। हे पहा, आज आपण मोबाईल चार्जिंग केला असता। हे पहा, इथं चार्जर पण आहे, इथं होल्डर पण आहे, आणि इथं टच या फेजमध्ये आपण एक तार टाकला की मोबाईल चार्जिंग होतो। तर चला पेटी बंद करूया। तर चला, पेटी बंद करत आहे मी। होय, पेटी बंद झाली, बंद। तुम्ही म्हणत असाल आपण कोणत्या शेतात आहे, तर आपण आहे बोरवेलवाल्या शेतात। हे पहा, हा आहे बोरवेल। 1 2 3 4 4x झूम असे 5 स्प्रिंकलर लावलेले आहे आपण सध्या। ही आहे 3 HP मोटार, 320। तर 5 स्प्रिंकलर लावले आहे, 1x 2x 4x। आणि पाणी फार चांगलं चालू आहे सध्या। हे आपला बोर। आपण काही मिनटानंतर आपण आपल्या ओपन वेलवाल्या शेतीत जाऊया, हे स्प्रिंकलर इरिगेशन। आणि तर चला पाणी पिऊया। पिण्यासाठी आपण एक बॉटल घेऊया। इथं असं एक कदाचित बॉटल मी ठेवलेली होती। तर इथं बसण्यासाठी एक पोतं आहे, त्यावर आपण बसू शकतो। आणि मग लांबूनच काय दिसतं, हे पैसा एक काही। चला तर पाहूया किती रुपये असतील ते। 1-2 रुपया असू शकतो। तर पाहू शकतो आपण, हे पैसा 1x 2x। तर आता मी पाहतो किती रुपये आहे ते। तर हा आहे 1 रुपया, हे आहे 4x, हे आहे 2x, आणि हे आहे 1x। तर असा रुपया सापडला आपल्याला। तर चला आता रुपया घेऊन टाकू आपण। तर तुम्ही पाहू शकता, आज आपण रेकॉर्ड करत आहे बोया माईकने। हे पहा, बोया माईक आहे माझ्या हातात। तर आपल्या शेतात जे हे आंब्याचं फार मोठं झाड आहे, म्हणजे फार विशाल झाड आहे, जास्त मोठं नाही आहे, कट केलेले आहे त्याचे ब्रांचेस। हे पहा, खाली पाहत असताना तुम्हाला दिसते की हे पहा धन्याचे झाडं, म्हणजे संभार आपण आणतो की नाही त्याचे झाडं। हे पहा 2x 4x धनी। तर हे आहे असं आपलं आंब्याचं झाड।
सावली देतं. हे पहा इकडं पण सावली आहे, इकडं पण सावली आहे. मस्त आरामशीर झोप लागते शेतात. आणि आपला गहू तर आहेच, तो आता एका हप्त्यात हार्वेस्टिंगला येणार आहे. आपला गहू हवेत डोलत आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे पहा आता या साईडला तो हार्वेस्टिंगला येत आहे. या साईडला थोडा भुरका झालेला आहे आणि थोडी हिरवळ साईड आहे या साईडला. हे पहा. तर हा असा आपला गहू. तुम्हाला मी क्लोज रेंजमध्ये दाखवतो गहू आपला. हे पहा हा गहू अजित सीड व्हेरायटी आहे. हे पहा असा आपला गहू आहे. हे पहा या साईडला पण गहू आपला आलेला आहे. आता मी थोडा व्हिडिओ क्लोज करतो आणि हे जे तुम्हाला कॅन दिसत आहे ते वॉटर फिलअप करेल त्यामध्ये. त्या आता मी इकडं ठेवतो आपल्या आंब्याच्या झाडाखाली, कारण थंड पाणी राहण्यासाठी, कारण ते उन्हातच ठेवलेले आहे. आणि हे काम करतो आणि व्हिडिओ बंद करून टाकतो मी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय मित्रांनो, बाय.